बातमी अमेरिकेतनं. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असतानाच ही घटना घडली. या संदर्भात अधिक तपास केला जातोय. मात्र या घटनेनं मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आलं. हिल्टन हॉटेलमध्ये 4 गोळ्या फायर झाल्या. गोळीबारानंतर ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. दरम्यान गोळीबारानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती सांगितली आहे. पाहूयात. With multiple weapons, and he was taken down by some very brave members of Secret Service, and they acted very quickly, and have just released, for purposes of transparency, clarity, I've ordered it to be put out. You probably have it by now. Put out on Truth and put out on many of the platforms. A tape showing the violence of this thug that attacked our Constitution, and also showing how quickly Secret Service and law enforcement acted on our country's behalf. Really did a great job. One officer was shot, but saved by the fact that he was wearing obviously a very good bulletproof vest. He was shot from very close distance with a very powerful gun, and the vest did the job. I just spoke to the officer, and he's doing great. He's in great shape. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून आणि नंतर येणाऱ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असा जरी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असला की ही जी आहे अत्यंत कंपॅरेटिव्हली जी आहे सामान्य घटना आहे आणि आमच्या स्पेशल सर्व्हिसेसच्या एजंटनी या ठिकाणी प्रॉम्प्टली ऍक्ट केलं म्हणूनच कुठलीही दुर्घटना घडली नाही किंवा कुठलीही जी आहे जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही, तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याच्या मागचं नेमकं कारण काय होतं हे शोधणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे. आणि त्या अनुषंगानं अमेरिकेच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज काय पाऊल उचलतात हे आपल्याला पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे गोळीबार झाला, त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. त्यानंतर गोळीबारानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत नेमका काय घटना घडली ते सगळं सांगितलंय. हल्लेखोर नेमका कोण होता पाहूयात. गोळीबार करणारा 31 वर्षांचा कोल थॉमस ॲलन लॉस एंजेलिस जवळच्या टॉरन्स परिसरात तो राहतो. व्यवसायानं शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर येतो. C2 एज्युकेशनमध्ये डिसेंबर 2024चा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेता आहे. 2017 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानं पूर्ण केलंय. ॲलन कडून 2024 मध्ये कमला हॅरिसना प्रचारासाठी $25ची देणगी